नमस्कार. नुकताच 10वीचा निकाल लागलेला आहे आणि आज 12 मे आहे. इंटरनॅशनल नर्स डे म्हणून त्याला साजरा करतात. तर मी विचार केला की नर्स या कोर्सबद्दल थोडी माहिती सांगावी आणि विद्यार्थ्यांना करिअरचे काही सोपे ऑप्शन्स सांगता यावेत म्हणून अशी मी काही व्हिडिओ बनवत आहे. तर मी AI टूलला विचारलेलं आहे की JNM आणि ANM नर्सिंग म्हणजे काय, यातला फरक समजून सांगण्यासाठी तुमच्यासोबत हा तक्ता पण ठेवलेला आहे. तर तुम्ही जर 11वी 12वी सायन्सला ॲडमिशन घेणार असाल तर सायन्सला तुम्ही ॲडमिशन घ्या आणि PCB हा ग्रुप तुम्हाला निवडायचा आहे. मॅथमॅटिक्सची गरज नाही, म्हणजे ज्यांचे मार्क थोड्या रेंजमध्ये आहेत, कमी आहेत, तरीसुद्धा त्यांना सायन्सला ॲडमिशन घेता येईल. आणि दुसरी गोष्ट अशी, मॅथमॅटिक्सचं टेन्शन कमी करून त्यांना एक चांगलं मेडिकलचं फील्डमध्ये जाता येईल. मग ज्यांना खूप शॉर्ट टर्ममध्ये शिक्षण पूर्ण करून लवकरात लवकर स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय त्यांच्यासाठी ANM नावाचा कोर्स आहे. फक्त 2 वर्षाचा आहे, म्हणजे 10वी नंतर 4 वर्षात तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे राहू शकणार आहात. बऱ्याच ठिकाणी कॉमर्स, आर्ट्स, सायन्स सर्वांना ANM ला प्रवेश मिळतो, पण शक्यतो तुम्ही सायन्सला ॲडमिशन घ्या. खूप कमी टक्के पडले तरी पण चालेल, तुम्हाला ANM ला ॲडमिशन घेता येईल आणि पुढे तुम्हाला खूप लवकर आणि चांगलं करिअर करता येईल. अर्निंगला सुरुवात लवकर करता येईल. ANM व्यतिरिक्त आता तिथं डिटेल्समध्ये आहेत बघा की आणखी काय काय करता येईल. ही लिंक मी व्हिडिओच्या खाली शेअर करतो, तुम्ही ते व्यवस्थित वाचा. तर पगार अंदाजे 10 ते 20 हजार रुपये असतो आणि या फील्डमध्ये रोजगार मिळणार नाही असं होत नाही. बेरोजगारी अजिबात नाहीये, इझिली नोकऱ्या मिळतात. दुसरा अधिक चांगला कोर्स आहे JNM नावाचा. तो 3 वर्षाचा आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला इंटर्नशिप सुद्धा करता येते किंवा करावी लागते. तुम्हाला सायन्सलाच प्राधान्य दिलं पाहिजे. 12वी नंतर मी पुन्हा एकदा सांगतो, इथे टक्क्याचा मी विचारच करत नाहीये. तुम्ही अगदी 40-45% मार्क पडले तरी पण तुम्हाला सायन्स नंतर, म्हणजे सायन्सला 45% मार्क पडले तरी सुद्धा JNM ला ॲडमिशन मिळू शकतं. त्याची काही प्रोसेस आहे मी तुम्हाला सांगतो. पण आता हे समजून घेऊया, JNM सुद्धा कोर्स करता येईल. ANM पेक्षा नक्कीच तो बेटर आहे. 3 वर्षाचा कोर्स आहे. तर इथं सुद्धा कॉमर्स, आर्ट्स, सायन्स कोणतेही चालतं, पण मी तुम्हाला सांगेल की शक्यतो सायन्सलाच ॲडमिशन घ्या. 11वी 12वी सायन्स करा, जवळच्या एखाद्या कॉलेजमध्ये सायन्स करा. कमीत कमी पैशामध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळून जाईल कॉलेजमध्ये. 11वी 12वी सायन्सला फक्त फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा विषय निवडा. मॅथमॅटिक्सला सोडून द्या. मेडिकल फील्डमध्ये मॅथमॅटिक्सची जास्त गरज पडणार नाही इथं आपल्याला, आणि अभ्यास खूप असतो 12वीला मॅथमॅटिक्सचा, तर तितकं तुमचं प्रेशर कमी होईल आणि इथं तुमचे टक्के वाढायला मदत होईल. इथं दिलंय बघा, तुम्ही JNM करून सुद्धा चांगली नोकरी मिळू शकता. आजही मार्केटमध्ये प्रचंड नोकऱ्या आहेत. 15,000 ही अगदी सुरुवातीची तुम्हाला इंटर्नशिप करताना तुम्हाला 10 ते 15,000 मिळू शकतात. तर 35,000 पर्यंत चांगले पगार मिळतात आणि काही काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तर ह्याच्यापेक्षा जास्त पगार आहेत. चांगल्या पगाराची नोकरी ती सुद्धा खात्रीशीर मिळवून देणारा हा JNM हा कोर्स आहे. तर हे तर मी आणखी डिटेल्समध्ये जात नाही, परंतु तुम्हाला आणखी एक ऑप्शन सांगतो. तो म्हणजे काय, तर JNM नंतर तुम्ही BSc नर्सिंग करू शकता किंवा ते 2 वर्ष वाया घालवण्यापेक्षा डायरेक्टली 12वी नंतर तुम्ही BSc नर्सिंगला ॲडमिशन घेऊ शकता. म्हणजे 11वी 12वी सायन्स केलेलं आहे आणि तिथून पुढे तुम्ही 4 वर्ष, बघा 2 वर्षाचा ANM झाला किंवा 3 वर्षाचा JNM झाला किंवा 4 वर्षाचा तुम्हाला BSc नर्सिंग. तर चांगलं करिअर करायचंय तुम्हाला, भविष्यात खूप मोठी झेप घ्यायची असा प्लॅनिंग असेल तर BSc नर्सिंगचं प्लॅनिंग करता येईल. म्हणजे 10वी नंतर 6 वर्षाची इन्व्हेस्टमेंट आहे. इथं सुद्धा टक्के थोडे कमी असेल तर चालतील, परंतु जर तुम्ही प्रोजेक्ट व्यवस्थित केलं, BSc नर्सिंगला तुम्हाला नीटची एक्झाम सुद्धा द्यावी लागते. नीटची एक्झाम द्वारेच BSc नर्सिंगचे ॲडमिशन फायनल होतात. म्हणजे 11वी 12वीला असतानाच तुम्हाला नीटचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. काही ठिकाणी JNM ला तुम्हाला CET कंपल्सरी असते. तर आता 10वीला ॲडमिशन 11वीला ॲडमिशन घेताना मला जर का JNM ला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आसपास कोणकोणते कॉलेजेस आहेत त्याची लिस्ट फाइंड आउट करावी. तिथं किती फी आहे ते पाहावी. कमीत कमी फी मध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळालं पाहिजे. किती टक्क्याला ॲडमिशन मिळतंय ते चेक करावं. या व्यतिरिक्त तिथं CET कंपल्सरी आहे का हे विचारून घ्यावं. असेल तर CETचा सुद्धा ऑनलाईन क्लास लावता येतो. अतिशय कमी पैशामध्ये ऑनलाईन क्लासेस उपलब्ध आहेत. ज्यांची कॅपॅसिटी चांगली आहे, ज्यांच्याकडे पैसे भरण्याची कॅपॅसिटी आहे, त्यांनी ऑफलाईन क्लास लावावा. पण ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत, जे पालक जास्त खर्च करू शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी किंवा ज्यांचे टक्केही कमी आहेत, उगाच कमी टक्के आहेत, मी 60% मार्क पडले 10वीला
आणि स्वप्न पाहतोय नीट मी क्रॅक करणार आहे कुठल्या परिस्थितीमध्ये, तर असं होत नसतंय. त्यापेक्षा काय करा, 60% येतात तुम्हाला 10वीला, किंवा अगदी 55% आहेत ना, किंवा आता म्हणेल 45% आहेत ना, 45% आहे, 42% आहेत, तरी सुद्धा तुम्ही मेडिकलमध्ये येऊ शकता आणि भविष्यात तुम्ही खूप चांगली मजल गाठू शकता. 11वी-12वी आपण सायन्स केलेलं आहे. त्याच्यानंतर बीएससी नर्सिंग हे मुलांसाठी सुद्धा आहे आणि मुलींसाठी सुद्धा आहे बरं का. नाही तर काही लोकांचं गैरसमज होईल फक्त मुलींसाठी आहे, दोघांसाठी आहे, परंतु जास्त करून मुली या क्षेत्रामध्ये पडतात. परंतु जर मी सायन्स केलेलं आहे, त्याच्यानंतर मी बीएससी नर्सिंगला गेलो, मला टक्केची काही जास्त पात्रता लागत नाही, 40-45% पडले, 50% पडले तर ऍडमिशन मिळण्याची शक्यता आहे. पण मी सांगितलं नीटला तुम्हाला चांगला स्कोअर करावा लागेल. चांगला म्हणजे एमबीबीएस किंवा बीएचएमएस ला लागतो तितका पण करायची गरज नसते, पण तुम्ही ठीकठाक नीटला स्कोअर करा, तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे बीएससी नर्सिंगला ऍडमिशन मिळेल. मग इतकं सगळं करून किती खर्च येतो तर मी सांगितलं आता की तुम्हाला आसपासच्या कॉलेजमध्ये चौकशी करता येईल आणि अधिक माहिती करता तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला डिटेल्स सांगतो. सगळ्यात मोठी गोष्ट अशी, ह्या सगळ्या कोर्सेसमध्ये जॉबची गॅरंटी हे कॉलेजेस देतात आणि जिथं जॉबची गॅरंटी असते तिथं तुम्हाला बँकांकडून एज्युकेशन लोन मिळू शकतं. असे लोन मी स्वतः काही विद्यार्थ्यांना मिळवून दिलेलं आहे. त्या इन्स्टिट्यूशनने जॉबची गॅरंटी दिली, किती पगार मिळू शकतो याचा अंदाज दिला, तसं एक लेटर दिलं बँकेला आणि बँकेने त्या विद्यार्थ्यांची पूर्ण फी कॉलेजची भरलेली आहे. पालकांना जर का गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे नसेल तर पालकांना फक्त सुरुवातीला त्याचं व्याज भरावं लागतं, तर ते खूप किरकोळ रक्कम असते. आणि ऍक्च्युली लोन जो फेडायचं काम आहे ते विद्यार्थीच करतात, ते पण नोकरी लागल्यानंतर, त्याला म्हणतात एज्युकेशनल लोन. तर अशा काही सुविधा तुम्हाला बँकेतून मिळू शकतात. म्हणजे ज्यांचं बजेटही नाहीये, ज्यांचे मार्क पण चांगले नाहीयेत पण करिअर करायची इच्छा आहे, अशांसाठी हा बीएससी नर्सिंग सुद्धा चांगला पर्याय आहे. एनएम पण चांगला आहे, जीएनएम पण चांगला आहे, बीएससी नर्सिंग पण चांगला आहे. आपण असा विचार करतोय की मी आयुष्यातले किती वर्ष आता शिक्षणाला आणखी देऊ शकतो, या पद्धतीने विचार करून जॉईन व्हायचा आहे. जर तुमच्याकडे खूप शॉर्ट पिरियड असेल तर फक्त एएनएम करून विषय संपून टाका. पण तुमच्याकडे 3 वर्ष असतील तर जीएनएम आहे. जर तुमच्याकडे आणखी चांगले काही वर्ष मिळणार आहेत तुम्हाला असं वाटतंय तर बीएससी नर्सिंग खूप चांगला पर्याय आहे. आणि ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट अशी, तुम्हाला फॉरेनला जायचंय, तुम्हाला फॉरेन मध्ये जाऊन दुसऱ्या देशामध्ये जाऊन चांगली नोकरी करायची, चांगले पैसे कमवायचे, हे स्वप्न सुद्धा तुमचं बीएससी नर्सिंग मधून सुद्धा पूर्ण होऊ शकतं. खूप चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या बीएससी नर्सिंग नंतर विद्यार्थ्यांना मिळू शकतात. हे बीएससी नर्सिंग आहे. मग बीएससी नर्सिंग झाल्यानंतर मग संपलं का? संपलं नाही. तिथून पुढे जर का विद्यार्थी होतकरू असेल, चांगले टक्के असलेले विद्यार्थी सुद्धा इकडे आले बीएससी नर्सिंगला किंवा एनएम किंवा जीएनएम ला, तर ते पुढचं शिक्षण कंटिन्यू करू शकतात, है ना. बजेटमुळे ते इकडे आलेले आहेत, त्यांना आता लगेच पैसा खर्च करता येत नव्हता म्हणून ते इकडे आले. परंतु आता आमच्याकडे थोडाफार पैसा आहे, थोडाफार वेळ पण आहे आणि बुद्धी मात्र भरपूर आहे, तर पुढे मला आणखी करिअर करायचं आहे. मग अशी मुलं काय करतील, बीएससी नर्सिंग नंतर सुद्धा खूप सारे विषय त्यांना पुढे करता येऊ शकतात. कोणकोणती करता येतात बघा, ही लिंक तुम्हाला मी खाली शेअर केलीच आहे, तुम्हाला ते वाचायची आहे. पण मी तुम्हाला फक्त थोडक्यात सांगतो काय काय. एक म्हणजे एमएससी नर्सिंग करता येऊ शकतो, 2 वर्षाचा कालावधी असतो. त्याचे फायदे काय, तुम्ही लेक्चरर होऊ शकता, सिनियर नर्स होऊ शकता, नर्सिंग ऑफिसर होऊ शकता, हॉस्पिटलमधील मॅनेजमेंटची कामं तुम्हाला मिळू शकतात. पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग हा कोर्स करता येतो. एमबीए करता येईल हॉस्पिटल मॅनेजमेंट हा विषय घेऊन आणि खूप चांगला स्कोप आहे. त्याच्यानंतर एमपीएस नावाचा कोर्स असतो पब्लिक हेल्थ मध्ये, क्रिटिकल केअर, आयसीयू स्पेशलायझेशन, ऑपरेशन थिएटर, ओटी स्पेशलायझेशन, डायलिसिस टेक्निशियन, ॲब्रॉड नर्सिंग प्रिपरेशन, किती गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे एका फील्डमध्ये जाण्यापूर्वी आपण जर या सगळ्या गोष्टीचा अगोदर विचार केला तर आता काय होते, तुम्ही जेव्हा शाळेमध्ये जाता तर शाळेमध्ये सगळं बोर्ड लावलेला असतो, इतके टक्के आहेत ना सायन्स करा, इतके टक्के आहेत ना कॉमर्स करा, इतके टक्के आहेत ना आर्ट करा. असं नाहीये. तुम्ही जर का अगोदर ठरवलं की मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे तर तुम्ही सायन्स करून अधिक चांगलं करिअर करू शकता. आता 10वीला असताना तुमच्याकडे मॅच्युरिटी लेवल कमी होती, भौतिक क्षमता पण कमी असेल कदाचित, ठीक आहे, आणि समजूतदारपणा पण कमी होता, म्हणून तुम्हाला टक्के कमी पडले. पण जेव्हा तुम्ही करिअर मध्ये उडी माराल तेव्हा तुमचे मार्क्स वाढू शकतात. आणि मी असे भरपूर विद्यार्थी बघितले ज्यांनी 10वीला खूप कमी टक्के पाडले, पण नंतर मात्र त्यांनी आयुष्यामध्ये खूप चांगली करिअर्स केलेली आहेत. त्याचं कारण म्हणजे एकच, त्यांनी व्यवस्थित सिस्टमॅटिक प्लॅन केला, योजनाबद्ध त्या पद्धतीने अभ्यास केला आणि त्या पद्धतीने छोटे मोठे कोर्सेस करत 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 पुढे गेले. आपल्याला झटपट लगेचच करिअर करता येणार नाहीये.
आपल्याला करिअरसाठी आयुष्यातील पुढची 5, 6, 7 वर्ष द्यावी लागणार आहे. आणि म्हणून नोकरीच्या हिशोबाने मला किती लवकर नोकरी करावी लागणार आहे त्या हिशोबाने तुम्हाला मी 3-4 पर्याय दिलेले आहेत. आता हे जे मी AI ला विचारलेलं आहे त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली शेअर करतो. आणि आपला कल आहे की नाही मेडिकल क्षेत्रामध्ये, मला आवड आहे की नाही, मला लोकांची सेवा करायला आवडतं का, मला दवाखान्यामध्ये काम करायला आवडेल का, तर मी स्वतःला असं घडवलंय का किंवा घडवता येईल का, असं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता MKCL ची फ्युचर वेद ही परीक्षा सध्या तुमच्यासाठी अवेलेबल आहे. जवळच्या MSCIT केंद्रावरती जाऊन तुम्ही तुमची नाव नोंदणी करू शकता आणि तुम्हाला या परीक्षेचा लाभ घेता येईल. मोफत असेल किंवा अतिशय कमी शुल्कामध्ये ही परीक्षा तुम्हाला देता येईल. ती परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचा कल कसा आहे, तुमची टेंडन्सी काय आहे, तुमचा स्वभाव कसा आहे, तुमची आवड काय आहे, तुमची कॅपॅसिटी काय आहे आणि मग तुम्हाला करिअरचा निर्णय घ्यायला नक्कीच मदत होऊ शकेल. धन्यवाद.